चला लवकर सुरू करा, नाहीतर मॅच 3 ओव्हरची करावी लागेल. तुम्हीच निर्णय घ्या किती ओव्हरची खेळायची आहे. दोन्ही संघाने 4 ओव्हर खेळायचे आहे ना. लवकर करा मग, स्पीड अप करा गेम. चला बॅटर्स, 4 ओव्हरची मॅच आहे. चला 4 ओव्हरची मॅच आहे. चला चला सुरू करा. 4 ओव्हरची आहे. चला गेम स्पीड अप ठेवा, टाइमपास जास्त करू नका. विजय भगत पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट, पूल केला आहे, खणखणीत फटका, परंतु सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग, डीप स्क्वेअर सीमारेषेवरती षटकार असेल जाणारा चेंडू, गेला षटकार. पंचांचा निर्णय येतोय कारण मला वाटतं पाय लागला दिसतोय सीमारेषेला चेंडू अडवताना, आणि षटकाराने आक्रमक सुरुवात केली आहे फलंदाज. बॅटर कोण आहे? शिरवणे संघ. यावेळेस सरळ फिल्डरच्या हातामध्ये रनआउटची संधी होती. शिरवणे संघाचा 12वा खेळाडू राजन आणि चंदू. स्ट्राईक वरती आता मात्र राजन, राज. ओके, राज आणि चंदू अशी ही जोडी. यावेळेस ब्लॉकवर मध्ये यॉर्करचा मारा, परफेक्ट डिलिव्हरी. विजय भगत अनुभवाचा पुरेपूर वापर करताना निर्धाव चेंडू. षटकार लागल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळत आहे. चांगलं कमबॅक केलंय विजय भगत यांनी. पुण्याचा राज तयार. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, प्रॉपरली बॅटवर येत नाही, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर आहे, थोडीशी मिसफिल्ड, परंतु फक्त एकच धाव मिळते ती राजला. एका धावेने स्कोर 7 वर पोहोचतोय. 7 फॉर नो लॉस. विजयचा या षटकातला 5वा चेंडू. यावेळेस चेंडू सोडून दिला, वाईड बॉलचा इशारा येतोय लेग स्टंपच्या बाहेर. 8 वर धावसंख्या पोहोचते. स्ट्राईक वरती आहे तो चंदू. बघूया विजय भगत पुन्हा बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस मात्र चेंडू अंगावरती आढळतोय, अपील केलंय, हलकासा अपील विकेट किपर कडून. पंच निर्णय देतील. धाव संख्या आहे ती 8. डॉट बॉल. फलंदाज 6 नंतर 2 डॉट, 1 7, 1 सिंगल नंतर 1 वाईड, 7 आणि 1 8. लिहिले आहे 6 नंतर 2 डॉट आहेत ना. एकच डॉट आहे. ओके, एकच डॉट आहे म्हणतात. 2 डॉट आहेत ना. इथे वाईट टाका, 1 टाका. ठीक आहे, चालते ना. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आमच्या इथे सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतंय. बोनकोडे गावच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय आदिती लीलाधर नाईक यांचं इथे आगमन होतंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक संपलं. धाव संख्या 1 गडी बाद 9.
तसेच आमचे 40+ नवी मुंबईचे पदाधिकारी विकासजी मोकल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. तसेच यांचं काय नाव आहे, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक घेऊन गोलंदाज येतोय दिगंबर. स्ट्राईक वर फलंदाज आतिश. हा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. तसेच सन्मान्य पाहुणे हर्षद भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी खासदार साहेब आदरणीय श्री संजीवजी नाईक साहेब, डॉक्टर संजीवजी नाईक यांचं इथे आगमन होतंय. तर त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. तसेच माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांची उपस्थिती आम्हाला इथे लाभते. त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत. फायनलचा सामना चालू आहे शिरवणे आणि जुगाव यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजी करतोय शिरवणे संघ आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 15. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. बाकीचं काम पूर्ण केलं ते विकेट किपरनं आणि निर्धाव चेंडू निघतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. चेंडू हवेत आहे, फटका फसलाय आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती सुंदर झेल घेतोय तो दिगंबर आणि आपल्या या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती तंबूमध्ये पाठवलाय ते बॅट्समन राजला. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धाव संख्या 2 गडी बाद 15. वनमंत्री चषक 2026 आयोजन बोनकोडे गावच्या या मैदानावरती अत्यंत सुरेख असं हे आयोजन आणि या मैदानावर ही रंगलेली स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा तिसरा अंतिम दिवस, फायनलचा सामना आपण पाहतोय. यूट्यूबवरती क्लिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. यावेळेस हा फटका कव्हरच्या डोक्यावरून. दुसरी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दोन धावांनी स्कोर 17 वर. हा चेंडू इथे मात्र सुंदर फटका, चांगला टायमिंग या शॉट मध्ये, परंतु वाईडिश लॉंग ऑफवरती फिल्डर तैनात. चांगली फेकी येते आणि फक्त एकच धाव. महेश भगत पुन्हा आपला बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग आहे या शॉट मध्ये देखील. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग आहे जुगाव संघाची. एकच धाव फक्त. 19 वर हळूहळू धावसंख्या पोहोचते.
मोठ्या फटक्यानं ब्रेक लावलाय या ओव्हरमध्ये महेश भगतने. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध ओव्हर द लॉंग ऑन दॅट्स मॅक्झिमम षटकार. ट्रेमेंडस मॅग्निफिसंट स्ट्रोक. धाव संख्या 25 वर नेऊन ठेवली आतिश याने. दोन चेंडू या तिसऱ्या ओव्हर मध्ये अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप स्टंपिंगचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा येतोय अंपायर्स कडून. खेळाडूंना विनंती आहे की पंचांशी कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट करू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धाव संख्या 26 वर 26. दोन चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सक्सेसफुल प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या. 28 वर धावसंख्या पोहोचते. माझ्यासोबत जोडले गेलेत आमच्या बोंडगडे गावचे एक अनुभवी स्कोरर सुनीलजी पाटील. आज सकाळपासून त्यांचं खूप चांगलं सहकार्य होत आहे. अख्खा दिवसभर अविश्रांतपणे ते स्कोरिंग करतायत. निश्चित त्यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस फटका फसला होता. बघूया चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि याबरोबरच हे तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 29 29. 2 गडी बाद 29 धावा. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हर. बघूया प्रेमनाथ पाटील कपिल देव जुळगाव संघाचा. यावेळेस वेगवान चेंडू परंतु दिशा चुकली आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड बॉल. स्कोर 30 वर. सचिन सामना करतोय प्रेमचा. यावेळेस चेंडू उचललाय. पुन्हा एकदा चेंडूला उंची जास्त आहे. सुपर कॅच. फलंदाज बाद होतोय सचिन. आपण पाहताय वनमंत्री चषक 2026. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आणि गावदेवी बोनकोळे 11 संघाचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतजी दळवी साहेब हे स्वतः जातीने या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. गेले 3 दिवस अविश्रांतपणे. तसेच अनेक खेळाडू गावदेवी बोनकोळे 11 संघाचे खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. भव्य दिव्य दिमागदार एक निश्चितच सुभाषित आठवतंय. उद्यम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमा षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवा सहायते. बघूया इथे मात्र वेगवान चेंडू लेग स्टंप वरचा खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर मध्ये जातोय. 1 धाव मिळते. एका धावेने स्कोर 31 31. चार चेंडू शेवटचे या इनिंग मधले शिल्लक. स्ट्राइक वरती संतोष. फुटॉस चांगली फिल्डिंग होते स्क्वेअर लेगला परंतु 1 धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्ट्राइक दिला जातोय तो आतिशला. कारण आतिश हा एक आक्रमक फलंदाज आहे शिरवणे संघाचा. शेवटच्या उरलेल्या 3 चेंडूवरती खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत शिरवणे संघाकडून. शिरवणे संघाला या आतिशकडून बघूया काहीतरी कानात कुजबूज केली आहे आतिशने संतोषच्या. शेवटचे 3 बॉल.
यावेळेस मिडल ऑफ द बॅट ओव्हर द वाईडिश लॉंग ऑन, दॅट्स मॅक्झिमम षटकार. वर धावसंख्या नेऊन ठेवली आहे या षटकाराने. एक चांगली धावसंख्या धावफलकावर दिसते ती शिरवणे संघाची. जुना चेंडू द्या. दोन चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हरमधले शेवटच्या. बघूया प्रेमनाथ निश्चितच कमबॅक करण्याची क्षमता या प्रेमनाथ मध्ये. चला खेळ लवकर सुरू करा, उशीर होतोय. यावेळेस चेंडू जातोय तो. चांगलं टायमिंग या शॉट मध्ये होतं, चांगली फिल्डिंग देखील होते. 2 धावा पूर्ण केल्या आतिशने. धावसंख्या 40, 40 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल स्ट्राईक वर आतिश. बघूया मोठा फटका येतोय का, षटकार चौकार लगावतो का प्रेमनाथ. पुन्हा एकदा यावेळेस शॉट ऑफ लेंथ. चेंडू बॅटवरती प्रॉपरली येत नाहीये, चेंडू जातो. हो, चेंडू गेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराने इनिंगची समाप्ती होते. धाव संख्या 44 आणि 45 धावांचं टार्गेट निर्धारित 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जीवगाव संघासमोर. बघूया एक टफ फाईट मॅच, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे शिरवणे संघाने. सामना लगेच सुरू करायचा आहे, संध्याकाळ झाली आहे. चला शिरवणे संघ लवकर या आणि बॅटर्स पाठवा लगेच. जीवगाव संघ अंतिम सामना या स्पर्धेचा, फायनलचा सामना. या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. यूट्यूबवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. जीवगाव आपले बॅटर्स आलेत. चला धाव संख्या 44, 45चं टार्गेट. 24 चेंडू आणि 45 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी जीवगाव संघाला. बघूया कशा प्रकारे मॅच होते, टफ फाईट मॅच होते का. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर आहेत. चला लवकर घ्या. हॅलो चला लवकर सुरू करा मॅच. पंचांना विनंती आहे की आपण सूचना द्याव्यात. 24 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय. हा चेंडू पटका फसला महेंद्रचा, परंतु नो बॅट्स लँड मध्ये. दुसरी धाव रिस्की ठरू शकते. क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज 2 धावांनी खातं उघडलंय आपल्या संघाचं स्वतःचं देखील.
महेंद्र आणि प्रदीप अशी नेहमीची जोडी सलामीची. टार्गेट आहे 45 धावांचं. 11 पेक्षा जास्त धावा काढायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरच्या मागे. पुढचा बॉल जगदीशचा. यावेळेस स्क्वेअर कट केला आहे. सुपर शॉट, चांगला टायमिंग शॉट मध्ये. अंपायर चौकार येतोय आणि 4 धावांनी स्कोर 6 वर पोहोचतोय. 6 फॉर नो लॉस. चला लवकर सुरू करा गेम. चला फिल्डिंग आपली लावा. षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज जगदीश तयार. सामना करतो महेंद्र. फायनलचा सामना. टार्गेट 45. 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस गोल्डन स्पॉटवर चेंडू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो कव्हर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या महेंद्र आणि प्रदीप यांनी. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक सरकतोय पुढे 8 वर. टार्गेट 45चं. अजूनही 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 37 धावा. 37 फ्रॉम 21 बॉल्स. यावेळेस फ्लॅटेड चेंडूला उचललाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. फिल्डर चेंडू घेऊन बाहेर गेलाय. षटकाराने स्कोर पोहोचतोय तो 14 वर. महेंद्र वैयक्तिक 14 वर खेळतोय. नॉटआउट. प्रदीपला अजून स्ट्राईक घ्यायचा आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वुडलँड स्पॉटवर चेंडू पूल केलाय. एक धाव मिळते ती महेंद्रला. 15 वर धावसंख्या पोहोचते. शेवटचा बॉल आहे आता. मात्र चांगली धावसंख्या. चांगलं चेसिंग चाललंय. चांगला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न चाललाय जुळगाव संघाकडून. आता मात्र स्ट्राईक वरती पहिल्यांदाच प्रदीप. शेवटचा बॉल. यावेळेस झेल उडालाय. दोन धावा पूर्ण केल्या आणि षटक संपलं. धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 17. 28 धावांची अजूनही गरज. 18 चेंडू आणि 28 धावा. 28 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. चला गेम स्पीडअप करायचा आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज राकेश. शिरवणे संघाचा विकेट टेकर गोलंदाज राकेश येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह केला आहे. सुंदर फिल्डिंग. रनआउटची संधी आहे. बाल बच गया यहाँ पर. महेंद्र खेळतोय स्ट्राईक वरती. प्रदीप मात्र इथे थोडक्यात वाचलाय. यावेळेस तडाखेबंद फटका. स्क्वेअरच्या डोक्यावरून हा षटकार. व्हॉट अ शॉट. ट्रिमेंडस, लक्झरियस, मॅग्निफिसंट स्ट्रोक. धाव संख्या 23 वर. 16 चेंडू शिल्लक अजूनही आणि अजूनही 22 धावांची गरज. यावेळेस फटका फसला. बघूया विकेट मिळतोय का आणि बाद होतोय महेंद्र. विकेट मिळवून देण्यात संघाला इथे यश मिळतंय.
ते गोलंदाज राकेशला. बघूया ब्रेक थ्रू दिलाय, त्याचा पुढे फायदा उठवला जातो का पुढच्या गोलंदाजांकडून. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी जुळगाव संघाला. वैयक्तिक 21 धावा काढून आपली एक चांगली कामगिरी बजावून तंबूत परतलाय महेंद्र पाटील. नवीन बॅटर बिरजू हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे जुळगाव संघाचा. बघूया विकेट्स काढल्या तरच शिरोमणी संघ विजय होऊ शकतो. या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत पारडं जड दिसतंय ते जुळगाव संघाचं. बघूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज द अनसर्टन गेम. यावेळेस बघूया फटका फसलाय बिरजूचा. झेल होतो का जजमेंट चुकलाय आणि 2 धावा देखील मिळणार आहेत त्या बिरजूला या जीवदानाबरोबर. स्कोर या 2 धावांनी 25 वर. अजूनही 20 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 20 धावा. बघूया रोमांचक सामना. चांगली संधी उपलब्ध करून दिली गोलंदाज राकेशने. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू हलक्या हाताने त्याला स्टिअर केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे सीमारेषेवरती. 2 धावा पूर्ण होत आहेत. 27 वर धावसंख्या पोहोचते 27. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 18 धावा. 18 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 13 बॉल्स. बिरजू पुन्हा एकदा शेवटच्या बॉलचा सामना करेल. यावेळेस कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू बघूया जातोय सीमारेषे बाहेर. नो चान्स फॉर एनी फिल्डर. चौकार आणि षटक संपलं. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 31 किती आले. 31 वर पोहोचतोय 31. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. आणि यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो विनय जोगळेकर. या विनय या 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 बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकला नाही. बरेच महिने 1 वर्षभर 2 वर्ष तुमचा आवाज नाही ऐकलाय. या आजच्या दिवसातला हा शेवटचा अंतिम फेरीचा सामना. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन येतो तो सचिन. त्याला सामोरं जातोय प्रदीप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1+ व्हाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 33. 45 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ आता मात्र 33. वनमंत्री चषक. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री त्यांच्या नावाने ही स्पर्धा. अतिशय सुंदर असं देखणं असं आयोजन ग्रामस्थ मंडळ बोनकोड्याच्या मैदानावर. स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदान बोनकोडे गाव. एक नावाजलेलं हे नवी मुंबईतलं मैदान आणि त्यावर ही अंतिम फेरीचा हा सामना चालू असलेला सामना. शिरवणे वर्सेस जुगाव. एक नावाजलेला फलंदाज बिरजू. सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजीचा एक निर्धाव चेंडू घोषित. या ठिकाणी या स्पर्धेला आम्हाला मोलाचं असं सहकार्य लाभतं त्या आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार संदीपजी नाईक साहेब आणि माजी महापौर परंतु या प्रभागाचे सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक सागरजी नाईक साहेब, सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेविका. दरम्यान धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 35.
दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पसतोय, परंतु डिक्लेअरच्या घोषित एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 36. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय चुरशीची अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चांगला चेंडू, चांगला वन बाउन्स, क्षेत्ररक्षण अडवतोय. एक चांगलं देखणं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय, परंतु 2 धाव काढण्यात यशस्वी ठरतो तो फलंदाज. आणि या 2 धाव समाधान माळक त्याचा संघाला गुड रन बिटवीन द विकेट. संघ 2 या धावसंख्येने पुढे सरकतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची लढत. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, चांगला चेंडू, जोरकस फटका आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्कोरची लेवल झालेली आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 6 चेंडू आणि 1 धावांची गरज. तसंच सर्व क्रीडा रसिकांना माहितीच असेल, आज भारत आणि पाकिस्तानाची लढत आहे 7 वाजता. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, नवनिर्वाचित नगरसेविका आदितीताई नाईक, सन्माननीय माजी नगरसेवक लीलाधर नाईक साहेब, सन्माननीय माजी सभापती हनुमंत दलवी साहेब, श्री हर्षल भोईर कोपरीगाव यांचं देखील आम्ही ग्रामस्थ मंडळ बोनकोड्याच्या वतीने मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच सन्माननीय समाजसेवक तुळशीरामजी म्हात्रे भाऊजी, त्याचप्रमाणे गजानन दलवी साहेब, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके नारायणजी म्हात्रे, विकासजी मोकल, 40+ कमिटीचे पदाधिकारी विकासजी मोकल, त्याचप्रमाणे किशोरजी घोटकर, मुकुंदजी डोक आणि जयेश म्हात्रे आणि माझे सहकारी मित्र सुनीलजी पाटील. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, 1 धावाची गरज. सुंदर चेंडू घोषितच्या स्वरूपात जातो आणि संघ विजय ठरतोय. जो गाव संघ हा विजय ठरलाय. विजय संघाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन. धन्यवाद. या मिरजकर.